पंतप्रधान मोदींनी जातीय जनगणनेचा निर्णय घेऊन न्याय दिला अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। तर विरोधक वैफल्यग्रस्त झालेले आहेत, जातीय जनगणना व्हावी ही त्यांचीच मागणी होती। जनगणनेमुळे देशात झालेली घुसखोरी समोर येईल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। या देशामध्ये जेवढे समाज आहे त्या प्रत्येक समाजातला कमजोर व्यक्ती शोधणे आणि तो जातनिहाय जनगणनेच्या याच्यामध्ये आणून सामाजिक समता निर्माण करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं। सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल, ऐतिहासिक दिवस आहे कालचा। मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याबद्दल आणि महाराष्ट्रातले 1280 मंडळ स्तर आहे भाजपाचे, त्या ठिकाणी अभिनंदन ठराव आम्ही पारित करू। आमचं म्हणणं फक्त एवढं, ही भूमिका जरी स्वागतार्ह असली, देर से आहे दुरुस्त आहे असे म्हटले जरी भूमिका असली तरी सुद्धा आमचं म्हणणं आहे की हे टाइम बॉन्ड पद्धतीने व्हावं। 50% जी अट आहे ती त्या ठिकाणी रद्द करण्याचं काम व्हावं। आणि जातीय गणना बघा, तुम्ही बिहारने केली, स्वतः मी तेलंगणाच्या एका कार्यक्रमाला गेले, तेलंगणाने या ठिकाणी जाती जनगणना केल्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामधलं जे मॉडेल चांगलं असेल ते मॉडेल स्वीकारावं, पण ह्या जनगणना लवकरात लवकर व्हावा, टाइम बॉन्ड पद्धतीने व्हावा की जेणेकरून उपेक्षित वर्गाला, मागास वर्गाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांना संधी मिळेल, हीच अपेक्षा करतो। जातीय जनगणनेच्या संदर्भामध्ये बऱ्याच दिवस याच्यावर चर्चा होती। आता सरकारने एक भूमिका घेतली, आता त्याच्यावर पुन्हा काय टीका करतो, म्हणजे मला वाटतं जे विरोधक एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांना कुठलाच मुद्दा मिळत नाही। आता जातीय जनगणनेच्या संदर्भात त्यांचीच मागणी होती, ती आता सरकारने स्वीकारली आणि त्याच्यामुळे आज देशातल्या सगळ्याच राज्यांमध्ये ते होणार आहे। त्याच्यामध्ये जो काही विशेष करून देशामध्ये जी घुसखोरी झालेली आहे ती सुद्धा मला वाटतं त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल। अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती या देशाला, तो निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने घेतलेला आहे। मला त्याचा खूप आनंद वाटतो आणि मला आठवतंय मुंडे साहेबांचं ते भाषण, जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर एक वेगळं चित्र किंवा एक योग्य चित्र सगळ्यांसमोर येईल। आणि त्यांचं ते भाषण कालही खूप व्हायरल झालं। त्यांची आठवण तर आलीच आली, पण या महाराष्ट्रात, या देशात अनेक लोकांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये यासाठी संघर्ष केला, याच्या मागण्या केल्या, वेळोवेळी विचार व्यक्त केले। त्या सर्वांचे मनापासून आभार आणि सरकारचे तर त्रिवार आभार आणि अभिनंदन। जातीय जनगणना ह्याच्यापेक्षा जनगणना होण्याची गरज आहे, की जातीची होईल कशी होईल। पण आजही अनेक लोक शहरांमध्ये जर बघितलं तर अनेक असे जे काही समाजात कुठे इन्व्हॉल्व झालेले नाहीत, मग ते पारधी असतील, कातकरी असतील, असे छोटे छोटे समाज आजही कुठंच कागदावर पेपरवर नाहीत। म्हणून सर्वे झाला तर ती कुठलीही गोष्ट करताना जी विचार केला जातो, जे नियोजन केलं जातं ते जनतेला फायदेशीरच असते, अशा दृष्टीनं हा सर्वे होणार आहे। पंतप्रधानांनी केलेलं सूतोवाच अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या देशामधल्या तमाम लोकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने कदाचित हा निर्णय घेतला असावा। शासनाच्या विविध योजना या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता एक योग्य मार्ग राहील या हिशोबाने तो निर्णय घेतल्याची माझी माहिती आहे। आणि त्यात गैर काय आहे? जर निर्णय घेतला असेल शासनाने तो विचारपूर्वक घेतला असेल आणि काही गैर असं वाटत नाही मला। सारी कमेटियों ने देश में सर्वे करने के बाद मुसलमानों के हालात ऐसे बताए थे कि जिन इलाके में मुसलमान है वहाँ पानी भी कम डालते हैं, वहाँ इलेक्ट्रिक की सप्लाई भी कम होती है, सरकारी नौकरी में 2% से 3% हालात बहुत खराब है। कई कई जगहों पर दलितों से भी ज्यादा खराब मुसलमानों की है, उनको रिजर्वेशन नहीं दिया जा रहा जो मांग की जा रही है। तो मैं समझता हूँ अब अगर ये होगी ना, ये जातीय जनगणना होगी तो सबको हिस्सेदारी मिलेगी, तो मैं इसका बहुत स्वागत करता हूँ। आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आणि त्या आकडेवारीनुसार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मला वाटतं की न्याय देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे। आम्ही कॅबिनेट बैठक घेऊन जातनिहाय जनगणना मान्य केली असं ज्या ठिकाणी म्हटलं जात आहे, मी याला कुठेतरी असं मानतोय की जम्मू आणि काश्मीर, पहलगामामध्ये जे झालेल्या घटना आहेत त्याला डिफ्यूज करण्यासाठी केलेली ही घोषणा आहे। त्याच्यामुळे आत्मीयतेने केलेली ही घोषणा आहे, मागणी आहे म्हणून केलेली घोषणा आहे का तर नाही, तर ते फक्त डिफ्यूज या पद्धतीने करण्याची असल्यामुळे
ती उद्या अंमलबजावणी होईल का याच्याबद्दल मला असणारं शंका आहे. जातीनिहाय जनगणना करण्याचा अधिकार केंद्राचा आहे आणि तो फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी केला. केवळ काँग्रेसने याचं राजकारण केलं, निर्णय घेतला नाही आणि निर्णय घेण्याची क्षमता नरेंद्र मोदी साहेबांवरती आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत या जातीनिहाय जनगणनेचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे. खरं तर अगोदरच आपणच म्हणायचं जातीनिहाय गणना होत नाही, पण आता असं म्हणणं चुकीचं आहे. खूप चांगला एक ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. आदरणीय मोदी साहेब, शहासाहेब यांचं आणि आपले सगळ्यांचंच, आपल्या राज्यातील सगळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांचं जेवढं आभार मानत, कारण ह्या सगळ्यांचा खूप मोठा रेटा शासनाचा होता की ते लवकरात करावी आणि ती जातीय गणना होते. त्याचा निश्चित त्याच्यामुळं सर्व समाजाला एक चांगल्या प्रकारे त्याची गणना होऊन एक चांगला भविष्य काळामध्ये त्याचा फायदा सर्व ज्या जातीत त्यांना निश्चित प्रकारे होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.